नमस्कार. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण आज भगवद्गीतेच्या या सिरीजमध्ये आपण अध्याय 6वा ध्यानयोग आपण सुरू केला होता. तुम्हाला जर हा उपक्रम आवडत असेल तर तुम्ही चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करू शकता. आणि जर त्याच्यावर काही कमेंट्स टाकल्या तर आम्हाला त्याचा उपयोग होतो. त्यामुळे व्हिडिओज बघितल्यानंतर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काही कमेंट्स असतील तर त्या पण टाकत जा. त्यामुळे आम्हाला याच्यामध्ये इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत होईल. ओके. आपण 6वा अध्याय सुरू केला होता भगवद्गीतेचा. स्लाइड शेअर करते. 6वा अध्याय आहे ध्यान योग. किंवा ह्या अध्यायाचं दुसरं नाव आहे आत्मसंयम योग. आता एक थोडीसं आज आपण रिव्ह्यू तर रिकॅप तर घेणारच आहोत, पण जर 18 अध्यायांची आपण नावं बघितली तर सुरुवातीपासून आहे अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग, कर्मसन्यास योग, ज्ञानकर्म संन्यास योग, मग कर्मसन्यास योग आणि आता आत्मसंयम योग किंवा ध्यान योग. ओके. हे पहिले 6 असं 3 भागामध्ये इंट्रोडक्शनच्या वेळेला मी सांगितलं होतं की 6 असं 18 अध्याय जर डिवाइड केले तर पहिला कर्मयोग आहे. पहिले 6 अध्याय कर्मयोगाविषयी बोलतात, पुढचे 6 अध्याय 7 ते 12 हे भक्तियोगाविषयी बोलतात आणि पुढचे जे आहे ते ज्ञानयोगाविषयी बोलतात. ओके. सो आता जर तुम्ही पहिले 6 अध्याय बघितले की अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग, ज्ञानकर्म संन्यास योग, कर्मसन्यास योग. ओके. म्हणजे सांख्ययोग सांगितला, ज्ञान दिलं, त्याच्यानंतर कर्मयोग सांगितला, कर्म कशी करायची ते सांगितली, कर्मसन्यास ज्ञान आणि कर्मसन्यास योग सांगितला, कर्मसन्यास पण सांगितला आणि हे सगळं झाल्यानंतर मेडिटेशनसाठी किंवा ध्यान योगासाठी मनुष्य कॅपेबल होतो किंवा तो एलिजिबल ठरतो. ओके. कारण हल्ली मेडिटेशन बघायला लगेच मेडिटेशन करायला बसतात. तसं नसतं. म्हणजे संन्यास योग, कर्मसन्यास योग किंवा ज्ञान कर्मसन्यास योग हे ह्याचा अनुभव किंवा ह्याचं जर पाठबळ असेल तरच मेडिटेशन किंवा तरच ध्यान योग जमणार आहे. तो आत्मसंयम योग त्याने 6वे अध्याय सांगितलेला आहे. ओके. सो अध्यायांच्या लिस्टला किंवा अध्यायांच्या क्रमांना पण एक प्रकारचं महत्व आहे अथवा एक त्याच्यामध्ये एक क्रम आपल्याला सापडतो. तर आपण 14 सूत्रापर्यंत मागच्या वेळेला बघितलं होतं. आपण एक फास्ट रिकॅप घेऊया. कर्मसन्यास योग सांगून झाल्यानंतर तो सांगतो आहे आत्मसंयम योगामध्ये की कोण संन्यासी आहे, जो ज्या संन्यासाने कर्मयोगाचा मार्ग पत्करून कर्मफळाचा त्याग केला आहे. आता हे ध्यान योगाचा पहिला चॅप्टर नाहीये किंवा आत्मसंयम योग हा पहिला चॅप्टर नाहीये. नाहीतर कर्मफळाचा त्याग कसा करायचा हे समजलंच जातं, कारण सांख्य योगामध्ये सांगितलेलं आहे, कर्मयोगामध्ये ते सगळं 4थ्या अध्यायामध्ये हे सांगून झालेलं आहे. त्यामुळे कर्मफळाचा त्याग जो करतो तोच संन्यासी होय आणि तोच खरा योग होय हे तू जाणून घ्या असं तो सांगतो आहे. आणि अशा प्रकारचा जो मनुष्य फॉलो करतो तो योगावर आरूढ होऊ शकतो, योगरूपी अश्वावर आरूढ होऊ शकतो. योगारूढ माणसाची क्वालिटी त्यांनी 3ऱ्या ह्याच्यात सांगितली आहे आणि त्याच्यासाठी त्याला हा 3रा श्लोक फार महत्वाचा आहे. आरुरुक्षोहो मुदिर योगम कर्म कारणम उच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणम उच्यते. हा पाठ करू शकतो की आज मला काहीच अनुभव नाहीये योगाचा, आज मी लगेच मेडिटेशन करायला बसलो तर मी मेडिटेशन मला किंवा ध्यान मला जमणार नाही. तर त्यावेळेला कर्मयोग करून 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष जे काही प्रत्येकाची कॅपेबिलिटी असते त्या पद्धतीने कर्मयोग करून, ज्ञान घेऊन, सांख्ययोग करून मगच मेडिटेशनला किंवा कुठल्याही प्रकारच्या ध्यानाला बसायची एलिजिबिलिटी असते, तेव्हाच ते ध्यान लागू शकतं. ओके. सो हा फार महत्वाचा श्लोक आहे. त्याच्यानंतर जो कर्मांनी इंद्रियार्थांवर विजय मिळवतो त्याला योगारूढ असं तुम्ही म्हणू शकता. आणि अशा प्रकारे योगारूढ झाल्यानंतर त्या जर्नीमध्ये काय करायचं आहे की उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानमव साधयेत आत्मैव आत्मनो बंधुः बंधुः आत्मैव रिपुरात्मनः. म्हणजे अशा प्रकारचा आत्म्यानेच आत्म्याचा उद्धार करायचा आहे, कारण आत्माच आत्म्याचा खरा शत्रू आणि खरा मित्र पण आहे. हा पण श्लोक महत्वाचा आहे, कारण हे आता बेस सांगतो आहे कर्मयोगाचा, कारण ह्याच्यावर तरी पुढे जाऊन भक्तियोग म्हणजे अक्षर ब्रह्मयोग वगैरे पुढचे जे राजविद्या राजगुह्य योग वगैरे सांगितलेले आहेत त्याचा बेस इथे आपल्याला सापडतो की आत्माच आत्म्याचा बंधू आणि आत्माचा आत्म्याचा शत्रू पण आहे. त्याच्यानंतर बंधुरात्मा हे सगळे श्लोक पाठ, ऍक्च्युली ह्या सध्यातले सगळे श्लोक पाठ करण्यासारखे आहेत. बंधुरात्मात्मनस्य येनात्मैव आत्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुत्व. म्हणजे आत्माच आत्म्याचा बेस्ट फ्रेंड आणि बेस्ट एनिमी पण आहे. हा बेस्ट एनिमी पण आहे, हा फार महत्वाचा कन्सेप्ट आहे.
की आत्माच आत्म्याचा शत्रू पण आहे. मागे मी सांगितलं होतं की काही असंख्य सायकोसोमॅटिक इलनेस असतात. मी डॉक्टर आहे त्यामुळे मी मेडिकली विचार करते नेहमी. सायकोसोमॅटिक इलनेस असतात, ओके, किंवा जे स्वतःच्या बॉडीमध्ये चेंजेस घडत जातात हळूहळू बऱ्याच रुग्णांमध्ये. ऑटो इम्युनिटी आहे, कॅन्सरस पॅथीज आहेत सगळे. सो आत्माचा शत्रू आहे आणि मित्र पण आहे. सो अशा बेनिफिट कॉन्कर माइंडचे काय बेनिफिट्स आहेत, तर तो प्रशांत म्हणजे त्याचा शीतोष्ण सुख दुःखेषु द्वंद्वांमध्ये तो शांतता मेंटेन ठेवू शकतो असं सांगितलंय. समलोष्टाश्व कांचन म्हणजे सुवर्ण दगड ह्याच्यामध्ये त्याला काही फरक जाणवत नाही, कारण त्याचा आत्मा कूटस्थ असतो, तो विजितेंद्रिय असतो. तो अशा 9 प्रकारच्या लोकांमध्ये समवृत्ती ठेवू शकतो. तो विशेष मनुष्य आहे. 9 प्रकारचे माणसं सांगितली आहेत: वेल विशर्स, न्यूट्रल्स, मेडिएटर, फ्रेंड्स, ओके, सुहृद, मित्रम, उदासीन, मध्यस्थ, द्वेष, बंधुषु, साधुषु, पापेषु. अशा प्रकारचे समबुद्धी ठेवू शकतो, तो विशेष मनुष्य आहे. अशा प्रकारच्या माणसाकडून किंवा योगाकडून, ध्यान योगाकडून किंवा आत्मसंयम योगाकडून काय अपेक्षित आहे, तर त्यांनी सततम आत्मानं रहसी स्थित, एकाकी राहावं, कोणाच्या फारशी सहाय्यता घेऊ नये, त्यांनी आत्म्यावर विजय मिळवावा, कुठल्याही प्रकारच्या इच्छा अपेक्षा त्यांनी ठेवू नये, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपरिग्रह करावा. अपरिग्रह म्हणजे जीवनावश्यक, म्हणजे अगदीच जीवनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचाच, 1 किंवा 2 गोष्टींचा संग्रह करावा, असं त्याच्याकडून अपेक्षित आहे. आणि असं केलं तरच तो अध्यात्म किंवा तरच ती मेडिटेशन किंवा ते ध्यान लागणार आहे. पुढची तो प्रोसेस सांगतो, प्रिपरेशन काय काय करायची अशा माणसांनी. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मनः दात्युचितम नातिनित्यम चैलाजिन कुशोत्तरम. म्हणजे अशा प्रकारच्या फार उंच सखल वगैरे अशा भागात नाही, तर अशा ह्याच्यावर आपलं वस्त्र किंवा आपले जे आसन आहे ते ठेवावं. तिथे बसून काय करावं, तत्रैकाग्रम मन कृत्वा यत चित्तेंद्रिय ग्रह, चित्ताची एकाग्रता करण्याचा, मनाचा एकाग्रता करण्याचा प्रयत्न करावा. आणि उपविश्यासने म्हणजे रिअली ऑल पंचकोशाच्या माध्यमाने तिथे उपस्थित करायचा प्रयत्न करायचा, नाही तर आपले एक एक कोश इकडे तिकडे भटकत असतात. असं करायचं नाही आहे. सो तिथेच आत्मशुद्धीसाठी योग करायचा आहे. हे फार महत्वाचं आहे. युंजात योगमात्म विशुद्ध आहे. योग कशासाठी करायचा आहे, तर आत्म्याच्या शुद्धीसाठी. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी योग केला जातो, डिसीज म्हणजे रोग निवारणासाठी योग केला जातो, किंवा अशा अनेक त्याच्यामध्ये पर्पज आता हल्ली हल्ली यायला लागलेले आहेत. चांगली गोष्ट आहे, पण मूलतः योग हा आत्मशुद्धीसाठी करायचा असतो. कारण ही बॉडी तर 50 वर्षांनी सोडून जाणार आहोत आपण, जे काय 30, 40, 50, 60 वर्षांनी. तर त्यामुळे जे नश्वर आहे की जे सोडून जायचं आहे, त्याच्या शुद्धीपेक्षा आत्म्याची शुद्धी ही जास्त महत्वाची आहे. आता तिथे जाऊ म्हणजे तिथे काय करायला सांगितलं की समम काय शिरोग्रीवम धारयन नचलम स्थिर. या अध्यायातले सगळे अख्खा अध्याय पाठ केला तरी हरकत नाही. एस्पेशली योगशास्त्राची अभ्यास करणाऱ्या मंडळींनी तर अख्खा अध्याय पाठ करावा. ध्यान योग, आत्मसंयम योग. समम काय शिरोग्रीवम धारयन नचलम स्थिर संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चान अवलोकयन. सर्व दिशांचं अनवलोकयन म्हणजे इकडे तिकडे लक्ष न देता काया, शिर आणि ग्रीवा हे एका लाईनीमध्ये किंवा एका प्लेनमध्ये स्थिर करून संप्रेक्ष नासिकाग्रम. नासिकाग्रम हा फार महत्वाचा आहे, कारण बऱ्याच पुस्तकांमध्ये हेच विश्लेषण योग्य प्रकारे दिलेलं नाही. नासिकाग्रम म्हणजे टिप ऑफ द नोज नाही, बऱ्याच वेळा त्याच्यात दिलेलं असतं. टिप ऑफ द नोज मध्ये जर एकाग्रता केला तर तिरळेपणा येऊ शकतो. नासिकाग्रम, नासिकाचा अग्रभाग म्हणजे नासिका जिथून सुरू होते, म्हणजे नेझल बोन जिथून सुरू होतं तिथे म्हणजे भ्रूमध्याच्या जागी किंवा आज्ञाचक्राच्या जागी एकाग्रता करावी. प्रशांतात्मा विगतिभिः ब्रह्मचारी व्रते स्थितः मनःसंयम मच्चित्तः युक्त आसीत मत्परः. आणि अशा प्रकारचा माणसानी विगतभी म्हणजे भीपासून, भी म्हणजे भयापासून जो विगत झालेला आहे किंवा दूर गेलेला आहे, अशा ब्रह्मचारी व्रते स्थित, म्हणजे ब्रह्मचारी व्रत सगळ्या सेलिबेसी माहिती आहे, काया वाचा मनाने ब्रह्मचारी असणाऱ्या, ब्रह्मचर्यामध्ये स्थित असणाऱ्या माणसाने मनःसंयम, मनाचा संयम करून मच्चित्त युक्त आसीत मत्पर, माझ्याच मध्ये चित्त स्थिर करावे. हॅव्हिंग मी अलोन ॲज अ सुप्रीम गुड, म्हणजे मी, श्रीकृष्ण सांगतोय की मीच एकमेव सत्य आहे हे समजून
तू माझ्यामध्ये अ, युक्त होण्याचा किंवा माझ्यामध्ये मिळण्याचा किंवा युज धातू आहे ना, ते होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुला तिथे. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. आणि अशा प्रकारे मग ही प्रोसेस फॉलो केल्यानंतर अनेक वर्षांच्या साधनेनंतर काय होतं, तर ते आता आपण बघूया. थोडं मॅक्सिमाइज करते. तर त्याला निर्वाण प्राप्त होतं असं तो म्हणतो आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा निर्वाण असा शब्द वापरलेला आहे. ओके, सो ही गेट निर्वाण ॲज अ फ्रूट. 15वा श्लोक आहे. युंजन देवम सदात्मानं योगी नियतमानसः शांतीं निर्वाण परमा मत्संस्थाम अधिगच्छति. मत्संस्थाम अधिगच्छति. अ, संधी बघूया. युंजन एवम, मूळागम संधी आहे. सदा आत्मानं, सवर्ण दीर्घ संधी. योगी नियतमानसः शांतीं निर्वाण परमाम, एकच मिनिट. शांतीं निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छति. हा. हा. मत्संस्थाम अधिगच्छति म्हणजे युंजन एवम, शत्रुप्रत्यय आहे. युंजन, युज धातूचा. नियतमानसः योगी म्हणजे ज्याचं मन हे कंट्रोल आलेलं आहे, त्याच्या कंट्रोलमध्ये आले आहे, अशा योग्याने काय करावं? योगी अधिगच्छति. कम अधिगच्छति? सदा आत्मान म्हणजे आत्म्याला सदैव. युंजन एव म्हणजे कशा प्रकारचा योगी आहे तो? शत्रुप्रत्यय आहे, त्यामुळे त्याचा विशेषण आहे. आत्म्यावर सदैव युक्त करून किंवा आत्म्याला सदैव कॉन्स्टंटली कीपिंग दॅट आत्मा इन मी. ओके, कॉन्स्टंटली कीपिंग युअर आत्मा ॲब्झॉर्ब्ड इन मी. शांतीं निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छति म्हणजे माझी जी संस्था आहे किंवा माझं जे स्वरूप आहे त्या शांतीला त्यांनी परमाम निर्वाण निर्वाण परमाम निर्वाण अवस्थेची जी उच्च कोटीची अवस्था आहे त्याला तो प्राप्त होतो किंवा हे त्याचं फ्रूट किंवा त्याचं बेनिफिट सांगितलेले आहे. अशा प्रकारचा प्रॅक्टिस, हे जे 14 सूत्रांमध्ये प्रॅक्टिस केलेला जो मनुष्य आहे त्याला हे प्राप्त होतो. म्हणजे निर्वाणाची जी शेवटची अवस्था आहे आणि जी माझी संस्था आहे मत संस्था, किंवा मी क्रिएट केलेली शांती आहे, त्या शांतीला तो प्राप्त होतो. अधिगच्छति. अशा प्रकारचा योगी ऑफ डिसिप्लिन माइंड अटेन्स निर्वाण अँड अबाइड्स इन मी इन सुप्रीम पीस. तो आणि योगाची ही अवस्था कोणाला प्राप्त होत नाही? तर तो म्हणतो आहे की नात्यश्नतस्तु योगोस्ति क्षम्यताम् चैकान्तमनश्नुतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. आता संधी बघूया आपण. न अति, सवर्ण दीर्घ. अति अथवा अत्यश्नतः असा शब्द आहे. न अत्यश्नतः. अत्यश्नतः इति समास अस्ति, त्यामुळे इथे समस्तपदे तु संधी अस्ति एव. न अत्यश्नतः, सवर्ण दीर्घ. अत्यश्नतः तु विसर्गस्य सकारः योगः अस्ति. योगः विसर्गस्य सकारः, विसर्गस्य उत्व अनन्तरं गुणसन्धि पूर्वरूपसन्धि. योगः अस्ति. न च एकान्तम् अनश्नतः. च एकान्तं वृद्धिसन्धि आहे. एकान्तम् अनश्नतः. न च अति, सवर्णदीर्घ. स्वप्नशीलस्य जाग्रतः नैव विसर्गस्य उत्व गुणसन्धि. नैव मध्ये वृद्धिसन्धि. च अर्जुनमध्ये सवर्णदीर्घ. न अत्यश्नतः तु योगः अस्ति. न च एकान्तम् अनश्नतः. न च अति स्वप्नशीलस्य जाग्रतः न एव च अर्जुन. तो काय म्हणतो आहे की योगा कोणाची ही योग अवस्था त्याला प्राप्त होणार नाही. कोणाला? तर जो हे करतो आहे ते. काय करतो आहे? अत्यश्नत. हो, म्हणजे अत्यश्नत समस्त पद आहे. क्षम्यतां. हा, म्हणजे ज्यांनी काय म्हणू आपण त्याला, अति अशन केलेलं आहे. अति अश्नत षष्ठी एकवचन आहे.
म्हणजे ज्यानी अति अति खाल्लेलं आहे किंवा अति तो खात असतो. ओके. अत्यश्नत तू योग न असती, म्हणजे त्याच्यासाठी किंवा त्याचा योग हा योग नाही. षष्टिका वापरली तर त्याचा असं म्हणण्यासाठी. सो त्याच्यासाठी हा योग नाही. न च एकांतम अनश्नत. अनश्नत म्हणजे नच खाणे, कमीच खाणे, म्हणजे फारच कमी खाणे. असा जो मनुष्य करतो त्याच्यासाठी सुद्धा हा योग नाही. न च अतिस्वप्नशीलस्य, म्हणजे जो जास्त झोपा काढतो त्याच्यासाठी सुद्धा हा योग नाही. न एव च जागृत अर्जुना, म्हणजे न च एव म्हणजे जो अति जागरण करतो त्याच्यासाठी सुद्धा हा योग नाही किंवा ही योगावस्था त्याला प्राप्त होते. म्हणजे जी लोक अति खातात, जी लोक अजिबातच खात नाहीत किंवा फार कमी प्रमाणात खातात, जी लोक अति झोपतात किंवा जी लोक फार कमी झोपतात, अशा कुठल्याही मनुष्यासाठी ही योगावस्था त्याच्याकडून प्राप्त होऊ शकत नाही, असं तो म्हणतो आहे. ओ अर्जुना, दोज हू ईट टू मच ऑर टू लिटिल, दोज हू स्लीप टू मच ऑर टू लिटिल कॅनॉट अटेंड दिस सक्सेस इन द पाथ ऑफ दिस ध्यान योग. असं तो म्हणतो आहे. का बरं? कारण त्याची कारणं आहेत. कारण या अति खाण्यामध्ये किंवा न खाण्यामध्ये किंवा अति झोपण्यामध्ये न झोपण्यामध्ये तुमच्या शरीराची स्वस्थावस्था मेंटेन केली जात नाही. आणि शरीर स्वस्थ नसेल तर कुठल्याही प्रकारचा योगावस्था साध्य होऊ शकत नाही. तर आयुर्वेदाने एक आहाराच्या बाबतीमध्ये किंवा ह्याच्यात एक श्लोक सांगितला आहे. अर्धम अशनस्य सव्यंजनस्य तृतीयम उदकस्य तू वायोः संचारणार्थम तू चतुर्थम अवशेषयेत. म्हणजे जे सॉलिड फूड असतं त्याने हाफ पोर्शन भरायचा आहे स्टमकचा किंवा उदराचा, आणि वन फोर्थ पार्ट हा पाण्याने भरायचा आहे, पाणी किंवा जल लिक्विड कुठल्याही फॉर्ममध्ये, सरबत वगैरे आणि वन फोर्थ पार्ट आहे तो रिकामा ठेवायचा आहे, असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तर त्यामुळे अशा प्रकारचा म्हणजे फार कमी खाणे, फार जास्त खाणे, कमी झोपणे, फार जास्त झोपणे, अशा कुठल्याही प्रकारचा मनुष्य योगावस्था प्राप्त करू शकत नाही. तर काय करायचं आहे आपल्याला, की मेथड ऑफ योगा, व्हॉट इज द मेथड ऑफ योगा? मॉडरेशन. एव्हरीथिंग शुड बी इन मॉडरेशन. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. संधी बघूया. युक्ताहार विहारस्य समस्त पद आहे त्यामुळे तिथे त्याच्यात आपण जास्त जायला नको. युक्ताहार विहारस्य, आहारः च विहारः च, आहार विहारौ द्वंद्व समास आहे आणि तस्य षष्ठी एकवचन. आणि युक्तौ आहार विहारौ यस्य सह तस्य म्हणजे बहुव्रीही आहे तो. युक्त चेष्टस तसंच युक्ता चेष्टा यस्य सह इति बहुव्रीही. कर्मामध्ये म्हणजे जो युक्त म्हणजे योग्य किंवा मॉडरेशन मध्ये जो आहार घेतो आहे, जो विहार करतो आहे किंवा म्हणजे फिरतो आहे, कर्मामध्ये कर्मसु युक्त चेष्ट, कर्मामध्ये जो योग्य प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज किंवा प्रयत्न करतो आहे. युक्त स्वप्नावबोधस्य समस्त पद आहेत सगळी. युक्त स्वप्नावबोधस्य, स्वप्नाच अवबोधः च स्वप्नावबोधौ द्वंद्व समार इतर आणि युक्त स्वप्नबोधौ यस्य सह बहुव्रीही. त्यामुळे जो मॉडरेशन इन स्लीप, स्वप्न आणि अवबोध, स्वप्न म्हणजे स्वप्न अवस्था किंवा अवबोध अवस्था म्हणजे जागृत अवस्था. जो आता ह्याच्यामध्ये बघा स्वप्न आणि अवबोध म्हटलेलं आहे, सुषुप्तीचं वर्णन इथे आलेलं नाही. ओके. सो ह्या काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. युक्त स्वप्नावबोधस्य म्हणजे जागृत अवस्था आणि स्वप्नावस्था ही जी मॉडरेशन मध्ये ज्याच्या बाबतीमध्ये घडते त्याच्या बाबतीमध्ये योग भवती दुःख. योग भवती मध्ये विसर्गस्य उत्वम आणि गुणसंधी. त्यामुळे त्याच्यासाठी योग हा दुःख हा म्हणजे मिझरी किलर किंवा आपण म्हणू की त्याचा दुःख नाश करणारा अशी ही साधन म्हणतं हे योग. दुःख हा पण समस्त पद आहे. दुःखम शांतीम दुःख हा उपवद तत्पुरुष आहे तो, म्हणजे जो दुःख नाश करणारा आहे तो दुःख हा असं. ओके. सो असं मॉडरेशन मध्ये प्रत्येक गोष्ट केल्यानंतर त्याला योगावस्था प्राप्त होऊ शकते आणि ती योगावस्था किंवा तो योग त्याच्यासाठी दुःख नाशक ठरू शकतो. आता युक्त म्हणजे युक्ताची डेफिनेशन पुढच्या याच्यात दिलेली आहे. यदा विनियतम चित्तमात्मन्ये वावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. संधी बघूया. यदा विनियतम चित्तम आत्मनी एव अवतिष्ठते. आत्मनी एव मध्ये येणसंधी
एव अवतिष्ठते मध्ये सवर्ण दीर्घ संधी. निस्पृह सर्व कामेभ्यः विसर्गस्य ऊत्व गुणानन्तरं गुणसन्धि. युक्तः इत्युच्यते. युक्तः मध्ये विसर्गस्य लोपः भवति. इत्युच्यते मध्ये इति योग उच्यते यणसन्धि. विथ थरो डिसिप्लिन, हा विनियतम चित्तम म्हटलेलं आहे की विथ थरो डिसिप्लिन ही लर्न टू विथड्रॉ माइंड फ्रॉम सेल्फिश क्रेविंग्स. विनियतम म्हणजे नियमित आणि विशिष्ट प्रकारच्या नियमांनी, जे मगाशी सांगितले तसे सगळे विशिष्ट प्रकारच्या नियमांनी यत झालेला असं चित्त, म्हणजे जिंकून घेतलेलं किंवा कंट्रोल मध्ये आलेलं असं चित्त चित्त यदा आत्मनी एव तिष्ठते, revert it on the unsuppressible good for the self and are free from all yearnings of the senses, such person is called as a yukta. आणि नुसतं चित्त कंट्रोलमध्ये ठेवायचं नाही, त्याला आत्म्यामध्ये स्थित करायचं आहे. आत्मनी एव अवतिष्ठते म्हणजे अशा प्रकारचं मन की आत्म्यामध्ये स्थित करायचं आहे. आणि चेतना, ऍक्च्युली चित्त म्हणजे चेतना, आणि ती निस्पृह करायची आहे. निस्पृह म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची इच्छा असता कामा नये किंवा कुठल्याही प्रकारची डिझायर्स असता कामा नये. स्पृहा इत्युक्ते इच्छा. सर्व कामेभ्य पंचमी वापरली की सर्व प्रकारच्या कामांच्या इच्छेपासून निस्पृह झालेला असा व्यक्ती युक्त इत्युच्यते. तदा जेव्हा मुक्त होतो तेव्हा त्याला युक्त असं म्हटलं जातं. ओके. यथा दीपो, आणि मग त्याला एक उपमा दिलेली आहे पुढे. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनः यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. संधी बघूया. यथा दीपः निवातस्थः विसर्गस्य उत्व गुणसंधी. पुन्हा निवातस्थ मध्ये पण उत्व गुणसंधी. न एंगते गुणसंधी आहे. न एंगते. सोपमा सयोग उपमा गुणसंधी आहे. सोपमा. योगिनः विसर्गस्य उत्व गुणसंधी. योगिनः यतचित्तस्य युञ्जतः योगमात्मनः विसर्गस्य गुणसंधी. विसर्गस्य उत्व गुणसंधी. म्हणजे काय त्याला उपमा दिलेली आहे. जस्ट ॲज अ लॅम्प इन अ विंडलेस प्लेस डज नॉट फ्लिकर, म्हणजे कुठल्याही प्रकारची जी दिवा किंवा ज्योत ही निर्वात ठिकाणी फ्लिकर करत नाही, म्हणजे अशी फडफडत नाही, तशा प्रकारचा सो द डिसिप्लिन माइंड ऑफ अ योगी रिमेन्स स्टडी इन अ मेडिटेशन ऑफ द सुप्रीम. म्हणजे तशा प्रकारचं त्याचं योगाच्या चित्तामध्ये स्थित असलेलं मन योगाचं कधीही व्हायब्रेट करत नाही किंवा इकडे तिकडे भटकत नाही. यथा दीपः निवातस्थ. निवात म्हणजे अगदी निर्वात नाही पण कमी वायू असलेल्या प्रदेशामध्ये. न एंगते म्हणजे अशी फडफड करत नाही किंवा अशी भरकटत नाही. सा उपमा म्हणजे ती उपमा स्मृता, त्याच्या त्या उपमेची स्मरण होतं. कधी कशासाठी. योगिनः यतचित्तस्य किंवा यतचित्त म्हणजे जिंकून गेलेल्या चित्त जिंकून घेतलेल्या योगाचे योगम आत्मनः युञ्जतः म्हणजे त्याचं जे मन आत्म्यामध्ये युज किंवा जोडलेलं आहे ते बघून या दृष्टांताची किंवा या उपमेची आठवण होते. श्रोता वगैरे एक प्रवृत्ती आहेत. ह्याच्यामध्ये पण काही समास आहेत. उदाहरणार्थ निवातस्थ इति समात आहे. निर्गतः वातः यस्मात् सह निवातः जो बहुव्रीही आहे. आणि निवाते तिष्ठति इति निवातस्थ इथे उपपद तत्पुरुष आहे. असो. यतचित्तस्य मध्ये पण यतम चित्तम यस्य सह बहुव्रीही आहे. त्या तस्य यतचित्तस्य षष्ठी एकवचन. ओके. एकच मिनिट, सॉरी. हा, आता अशा प्रकारच्या युक्त किंवा योग्याला काय काय प्राप्त होतं तर ते त्यांनी दिलेलं आहे की यत्रोपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि दुष्यति. यत्र उपरमते गुणसंधी चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र च एव आत्मानं च एव वृद्धिसंधी आत्मना आत्मानं सवर्ण दीर्घसंधी पश्यन् आत्मनी मुळागम तुष्यति. म्हणजे काय होतं. वेन माइंड इज रिस्ट्रेन फ्रॉम मटेरियल ऍक्टिव्हिटीज बिकम स्टील बाय द प्रॅक्टिस ऑफ योगा देन द योगी इज एबल टू बिहोल्ड सोल थ्रू प्युरिफाईड माइंड अँड ही रिजॉयसेस इन द इनर जॉय. इनर जॉय तुष्यति असा शब्द वापरलेला आहे.
यत्र उपरमते निरुद्धम चित्त, म्हणजे निरुद्धम म्हणजे जे बांधलेलं आहे किंवा त्याला ज्या बाउंड्रीज घातलेल्या आहेत असे रुद्ध केलेलं चित्त योगसेवया, योगसेवा असं प्रातिपदिक आहे, करणकारके असते. त्या योगसेवेच्या सहाय्याने, म्हणजे आतापर्यंत योगसेवा कशी करायची हे सांगितलं पहिल्या 19 सूत्रांमध्ये. अशा प्रकारची योगसेवा केल्यानंतर किंवा तिच्या सहाय्याने चित्त यत्र उपरमते, म्हणजे चित्त जिथे रमत, उपरमते. यत्र म्हणजे तिथे काय होतं की च एव आत्मना आत्मानं, आत्मना तृतीया, आत्म्याच्या सहाय्याने आत्म्याला बघायचे आहे, आत्मानं पश्यन, आत्म्याच्या सहाय्याने किंवा आत्म्याच्या शक्तीने आत्म्याला पाहणारा आणि आत असा मनुष्य आत्मनी तुष्यती, म्हणजे आत्म्यामध्येच किंवा त्या इनर जॉय मध्येच तो संतुष्ट होतो किंवा त्याला तो आत्मानंद प्राप्त होतो. आणखीन काय होतं त्याला, सुखमात्यंतिकं यत्तत् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न शैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. सुखम अत्यंतिकम, आत्यंतिकम, यत् यत् तत् बुद्धिग्राह्यम अतीन्द्रियम वेत्ति यत्र न च एवायम वृद्धिसंधी स्थितः चलति तत्त्वतः. विसर्गस्य सकार अनन्तरं श्रुत्वसंधी. स्थितः चलति. सुखमात्यंतिकम मित्र म्हणजे त्याला म्हणजे यत बुद्धिग्राह्य, म्हणजे जे बुद्धीच्या पलीकडील आहे किंवा अतींद्रिय आहे, ते सुखम, ते अत्यंतिक सुख, सुखम अत्यंतिकम सुखम वेत्ती म्हणजे त्याला प्राप्त होतो. इन दिस जॉय स्टेट ऑफ योगा ही म्हणजे ही गोज बियॉन्ड इंटेलिजन्स, ही गोज बियॉन्ड इंद्रियाज, किंवा त्याच्या पुढचं जे अत्यंत सुख आहे ते त्याला प्राप्त होतं. He experiences supreme boundless divine bliss. One never deviates from this eternal earth once he get स्थितश्चलती तत्वतः. तत्वतः हा अशा स्थित झालेला न च एवायम, एव अयम म्हणजे हा मनुष्य न चलती म्हणजे तत्वतः तिथून तो कधीही तिथून बाहेर पडायला मागत नाही, इकडे तिकडे जायला मागत नाही असा त्याचा अर्थ आहे. ह्याच्यात पण भरपूर समास आहेत, आपण समाज बघत बसलो तर खूप वेळ लागेल, असू दे मी अर्थ सांगते. आणि त्याच्यानंतर हा हा योग म्हणजे योगावस्थाच्या विषयी तो सांगतो आहे की अशा प्रकारे तिथे स्थित झाल्यानंतर त्यांच्या बाबतीमध्ये काय काय होतं त्या योगाच्या बाबतीमध्ये, किंवा योगाच्या विषयी त्यांनी इथे सांगितले आहे की यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. यम लब्ध्वा म्हणजे जे प्राप्त करून, ततः म्हणजे त्यानंतर अपरम लाभम, अधिकम अपरम लाभम न मन्यते, म्हणजे तो आत्मानंद प्राप्त झाल्यानंतर अपर म्हणजे दुसरा कुठलाही, एकच मिनिट, दुसरा कुठलाही अधिक लाभ त्याला तो मानत नाही किंवा त्याला त्याच्यात इंटरेस्ट नसतो. यस्मिन स्थित म्हणजे इथेच, म्हणजे जिथे स्थित झाल्यानंतर, त्यामुळे तिथेच म्हणजे त्या आत्मानंदातच स्थित झाल्यानंतर गुरुणा दुःखेन अपि न विचाल्यते, म्हणजे तो कुठल्याही प्रकारच्या महान गुरुणा इत्युक्ते तृतीया महान दुःखाने सुद्धा तो विचलित होत नाही. Having gained that state, one does not consider does not consider any attainment to be greater. म्हणजे कुठल्याही प्रकारची त्याला काही प्राप्य करण्यासाठी असं फार ग्रेट अचिव्हमेंट त्याच्यासाठी राहत नाही. आणि बिंग दस एस्टॅब्लिश्ड वन इज नॉट शेकन इवन विथ द मिडस्ट ऑफ द ग्रेटेस्ट कॅलेमिटीज. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या महान दुःखाने सुद्धा तो विचलित होत नाही किंवा त्याला कुठलंही असं काही अधिक प्राप्त करायचं आहे असंही तो मानत नाही. ओके, अशा प्रकारच्या स्थितीला योग अवस्था असं म्हणतात. आणि त्याच्यासाठी पुढे त्यांनी 23व्या सूत्रात सांगितलं आहे तम विद्यात योगम योग संज्ञितम. सूत्र वाचूया. तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्वाण चेतसा, निर्वाण चेतसा. हे जरा श्लोक मोठे मोठे त्यामुळे ह्यांना फोडायला लागतं पहिली गोष्ट म्हणजे समजण्यासाठी. तम विद्यात, तम किम विद्यात योग संज्ञितम म्हणजे त्याला तू योग संज्ञा असं जाणून घे. कोणाला? दुःख संयोग वियोग,
म्हणजे अशी स्थिती की जिथे दुःख येवो किंवा दुःख दुःख किंवा सुख येवो त्याच्यामध्ये तो कधीही विचलित होत नाही. अशा प्रकारच्या स्थितीला तू योग संज्ञा असं म्हणतात किंवा योग संज्ञा असं जाणून घे. सनिश्चयेन योक्तव्य हो आणि त्याच्याकडून त्याच्याकडून ते नेहमीच योक्तव्य. युज धातीचा तव्यत प्रत्यय आहे. सनिश्चयेन योक्तव्य. एकच मिनिट, इथे दिसत नाहीये मला. सनिश्चयेन योक्तव्य योगः अनिर्वण्ण चेतसा. अनिर्वण्ण चेतसा समस्त पद आहे. निर्वण्णम चेतः यस्य सह निर्वण्ण चेतसा म्हणजे ज्याचं मन काय म्हणूया की फ्लिकर होतं तो असा. आणि न निर्वण्ण चेतः सहा तेन म्हणजे नय बहुरी आहे म्हणजे याचं मन फिकर होत नाही त्याच्याकडून. अशा चेतस असलेल्या माणसाकडून काय योक्तव्य तव्यत प्रत्यय आहे म्हणून कर्तृपदाची तृतीया झाली आहे. योक्तव्य योक्तव्य म्हणजे त्यांनी प्राप्त करून घ्यावं काय सहयोग निश्चयेन. अशा प्रकारची योगावस्था अशा अशा निर्विण्ण चेतस माणसाकडून नक्की प्राप्त करण्याजोगी आहे. ओके. दिस योग शुड बी रिझोल्युटली प्रॅक्टिस्ड विथ डिटरमाइंड माइंड फ्री फ्रॉम पेसिमिझम. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निराशावाद नाही असा तो निर्वण्ण अवस्था असते ती. अशा प्रकारचा मन झालेल्या माणसाकडून हा योग नक्कीच अटेंड केला जावा किंवा प्राप्त करण्याजोगा आहे. एकच मिनिट, पुढे नाही जाते. असो, आता या संबंधात तुमचे काही विचार असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता. ओके. कारण यूट्यूबची प्रणाली आहे की लाईक शेअर सबस्क्राईब किंवा कमेंट्स टाकल्याशिवाय तो व्हिडिओ पॉपअप होत नाही, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. पोहोचवायचा असेल तर त्याला लाईक शेअर कमेंट करणं फार आवश्यक आहे. ओके, आपण पुढे बघूया. जस्ट अ मिनिट, पुढचं हलत नाही इथे. असो, आपण एक 24-25 हे आहे सूत्र आहे की संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रिय ग्रामं विनियम्य समन्ततः शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. असा 24-25 श्लोक आहे. एकच मिनिट, हालत का नाही. पुढे पण जात नाही, पाठी पण येत नाही. हा, ओके. एकच मिनिट. हा, तर ह्या ह्याच्यामध्ये संकल्प योगाची प्रोसेस सांगितलेली आहे. अशा प्रकारचं सुख पाहिजे असेल तर मगाशी जिथे सोडलं होतं की मॉडरेशन मध्ये करावं, तिथे त्यांनी पुढे काय करावं सांगितलेलं आहे. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रिय ग्रामं विनियम्य समन्ततः शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. काय करतो आहे, काय करायचं आहे तर संकल्पान सर्वान अशेषतः संकल्प प्रभवान सर्वान अशेषतः कामान त्यक्त्वा. म्हणजे सर्व प्रकारची अशेषतः म्हणजे जी शिल्लक राहिलेली असतात ती सगळ्या प्रकारची संकल्प प्रभवान म्हणजे आपण जी इच्छा करत असतो किंवा आपल्या ज्या संकल्प केलेले असतात त्याच्या प्रभावाने युक्त असे. संकल्प प्रभवान समस्त पद आहे. संकल्प प्रभव येशाम ते तान बहुरी. तर आपले जे संकल्प असतात त्याच्याने प्रभावित झालेली असे जे काही कामान किंवा अशी जी कार्य आहेत त्यांना त्यक्त्वा, त्यांचा त्याग करून मनसा एव. याच्यात संधी आहे का काही? हा आहे. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा. कामान त्यक्त्वा मध्ये सत्वसंधी आहे. अनुस्वार झालाय आणि न चा सकार झालेला आहे. सर्वान अशेषतः मध्ये नाहीये काही.
मनसा एव इंद्रियग्रामम. हं? मनसा एव मध्ये वृद्धी संधी आहे. इंद्रियग्रामम म्हणजे मनसा, मनाच्या सहाय्याने, इंद्रियग्रामम समंततः, समंततः म्हणजे सर्वतः, सगळीकडची. इंद्रियग्रामम म्हणजे काय? इंद्रियाचं एक गाव आहे असं त्यांनी कल्पना केलेली आहे, की भरपूर इंद्रिय तिथे वावरत असतात, असं गाव किंवा असं क्षेत्र किंवा अशी स्थिती, यांना विनियम्य म्हणजे अशा स्थितीवर नियंत्रण करून काय करायचं आहे? शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. शनैः 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 योग उपरमेत, विसर्गस्य रेफः अभवत्. उपरमेत तकारस्य दकारः जष्ट्वसंधी, बुद्ध्या धृती गृहीतया. म्हणजे शनैः शनैः म्हणजे हळूहळू, एक अजिबातच म्हणजे योगामध्ये कुठल्याही प्रकारचं योग अवस्था ही 15 दिवसात योग शिकला किंवा बाबा मला 2 तासात योग आला, अशा प्रकारची अवस्था कुठेही होत नाही. वर्ष वर्ष 6-3 वर्ष लोकांचे प्रॅक्टिसेस असतात. अतिशय स्लोच जायचे आहे. योगा मीन्स योग म्हणजेच स्लो, असा एक पर्यायवाची शब्द आहे. तर त्यामुळे योगामध्ये कुठल्याही प्रकारची घाई कधीच नसते. शनैः शनैः उपरमेत. कारण जर शांतपणे नाही घेऊन चाकलं तर रिबाउंड होतात, फिजिकल सिम्पटम्स वाढतात, स्ट्रेस वाढतो, बऱ्याच गोष्टी लोकांना पुन्हा रिबाउंड होतात. ओके, सो हे फार महत्वाचं आहे. तर थोडंसं फास्ट जाते, नेक्स्ट ह्याच्यात आपण परत घेऊ. हे 1 मिनिट राहिले म्हणून. शनैः म्हणजे हळूहळू बुद्ध्या धृती गृहीयते म्हणजे बुद्धीच्या सहाय्याने आत्मसंस्थम मन कृत्वा म्हणजे मन आत्मसंस्थेमध्ये स्थित करून करायचं आहे. अशा प्रकारच्या योगाने मगाशी सांगितलं तसा न किंचिदपि चिंतयेत, आणि मग कुठल्याही प्रकारची चिंता आपल्याला त्याच्यानंतर करायची नाही. Completely renouncing all desires arising from the thoughts of the world, one should restrain the senses from all the sides with the mind, slowly and steadily. With uninterrupted, elevated consciousness, get established in the Atman and do not worry at all. असा ही अवस्था योग अवस्था आहे. या बाबतीत आपण पुढेच्या सेशनमध्ये बोलूया. जर तुम्हाला हे आवडलं असेल हा व्हिडिओ, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याबाबत तुमचं काय मत आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.